आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। खरं तर नशीबवान मी आहे की मला यांच्यासारखा नवरा मिळाला। इतकं प्रेम करणारं, माझी इतकी साथ देणारं कुटुंब मिळालं। खरंच मी खूप नशीबवान आहे। या सगळ्यांच्या साथीशिवाय आणि प्रेमाशिवाय मला हे यश नसतं मिळू शकलं। या सगळ्याचं श्रेय या सगळ्यांना जातं। आणि असं म्हणतात ना, एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, पण माझ्या बाबतीत उलट आहे। माझ्या आयुष्यात हे माझ्या पाठीशी इतके खंबीरपणे उभे राहिले ना, म्हणून मी हे सगळं यश मिळवू शकले। या माझ्या प्रवासात किती अडचणी आल्या, संकट आली, पण ह्यांनी मला खचू दिलं नाही। प्रत्येक वेळी मी उभं राहण्यासाठी प्रयत्नशील राहिले। एका स्त्रीचा सन्मान कसा करायचा, तो कसा जपायचा, हे कोणी यांच्याकडनं शिकावं। आणि जे शिकलेल्या नवऱ्यांनाही जमणार नाही। मला खरंच यांचा सार्थ अभिमान आहे। वाह अक्षरा, लई छान बोललीस बघ। खरंच आपला सुंदर हायच इतका गुणी की त्याचा समजासनीच अभिमान वाटतो। तुम्ही सगळे माझ्या यशात सहभागी होण्यासाठी इथे आलात, तुमचे खरंच खूप खूप आभार। तुमचं प्रेम माझ्यावर असंच कायम राहू दे, हीच देवी आईकडे प्रार्थना। बारक्या, इतका आनंदाचा प्रसंग आहे, समद्यांचं तोंड गोड कर। वनी साहेब, लय भारी वाटलं बघा। अहो पुण्यांदा तुमचं अभिनंदन आहे। अहो आम्हा गावकऱ्यांसाठी तुम्ही आदर्श उभा करून ठेवलाय। होय की, आज तुमच्या सत्कारासाठी आलो आणि आमची शान आम्ही वाढवून चाललो बघा। हो हो, निघतो आम्ही आता। थांबा, ही अक्षरा फ्रॉड आहे। सर, काय झालंय? माफ करा अक्षरा मॅडम, याची तक्रार आहे। तुमच्या बॅच सोबत यांनी सुद्धा मुलाखत दिली होती, पण आता याची तक्रार जरा वेगळी आहे। कसली तक्रार? आणि हो अक्षरांबद्दल असं कसं बोलू शकतोय? हो, मी जे बोलतोय ते सत्य आहे। ही बाई फ्रॉड आहे। हिने मुलाखतीत गडबड केली आहे, फसवून आणि वशिला लावून पास झाली आहे ही। अहो काय बोलताय तुम्ही? आमची अक्षरा असं काही करूच शकत नाही। हो, हिने जे केलंय तेच बोलतोय। तुम्हाला कौतुक असेल की स्वतःच्या हुशारीवर पास झाली आहे, पण असं काय नाहीये। तुमच्या खाजगी भानगडीत मला पडायचं नाही।
पण या बाईने सांगावं की हिने किती महिने अभ्यास केलाय ते. इथे आम्ही 4-4 वर्ष टाचा घासतोय आणि तुम्ही पैशाच्या जीवावर जागा बळकवताय. हो, तुमच्यासारख्या लोकांमुळे आज पात्र उमेदवार घरात बसतात. हो, आम्ही गरीब आहोत ना. अक्कल सगळी पैसेवाल्यांच्या दावणीला बांधलेली असते. पण या दिव्याखाली किती अंधार आहे हे तुम्हीच बघा ना. आणि अशा फसव्या लबाडबाईला तुम्ही आदर्श मानताय. एक मिनिट जरा तुम्ही शांत होता का? हे बघा, तुम्हासनी जर काही त्रास झाला असेल तर त्याचं आम्हाला बी वाईट वाटतंय, पण म्हणून तुम्ही अक्षरावर असे आरोप करू शकत नाही. अहो, या परीक्षेतल्या यशासाठी तिनं किती मेहनत घेतलीये, किती कष्ट घेतलेत हे आम्हासनी चांगलं ठाऊक आहे ना. तुम्ही तिच्यावर असे आरोप नाही लावू शकत. हे बघा दादा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो, असं एका क्षणात माणसाला नाही ओळखता येत. आणि सूर्यवंशी घरानं वेगळं आहे. प्रामाणिकपणा ही ओळख आहे आमची. आणि यश मिळवण्यासाठी कुठलं बी वावगं पाऊल उचलत नाही आम्ही. अहो, हे सगळे पर्याय, हे नियम हे तुम्हीच उभे केले आहेत ना. हो, तुम्ही पैसेवाले म्हणाल ती पूर्व दिशा, तीच नैतिकता. ढोंगी आहात तुम्ही सगळे. बास, तुम्ही इतक्या वेळ माझ्याबद्दल बोलत होतात म्हणून मी ऐकून घेत होते. तुम्ही माझ्या घराण्याबद्दल, माझ्या कुटुंबाबद्दल बोलणार असाल ना तर मी गय करणार नाही. खूप बोललात इतका वेळ. आणि मी गप्प आहे याचा अर्थ मी अपराध केला असा होत नाही. आणि तुम्ही इथे येऊन वाटेल ती बडबड कराल आणि आम्ही सगळ्यांनी ऐकून घ्यायची. आणि काय पुरावेत तुमच्याकडे? असेल तर सिद्ध करा. आयोगाची दारं तुमच्यासाठी उघडी आहेत. कायद्याने बोला ना. मग मीही पुरावे घेऊन तयार असेल. कितीही कठीण परीक्षा द्यावी लागली ना तरी माझी तयारी आहे. मी तुम्हाला आता कायद्यानेच उत्तर देईन.